आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी इन्कम टॅक्स ऑफिसर देवेंद्र पत्की। अहो टेन्शन घेऊ नका, मी श्रीकांतचा जुना मित्र आहे। श्रीकांतच्या बहिणीने बोलावलं म्हणून आलो। ओ हॅलो, प्लीज कम। काय बस थँक्यू। ऍक्च्युली तितकंच महत्वाचं काम होतं म्हणून बोलवलं तुम्हाला। ओ रिअली? असं काय महत्वाचं काम आहे? हे तुला समजलं का रे? संतोष सरांच्या घरी एक सॉलिड प्रकरण घडलंय। अरे बुवा, काय सांगतो काय? अरे कसली सनसनाट बातमी मिस केली आहे तू। त्या गावात उत्सव झाला होता बघ, त्या उत्सवात संतोष सरांच्या बहिणीच्या गळ्यात कोणीतरी मंगळसूत्र घातलं आणि निघून गेला। आता संतोष सर आणि त्यांचे घरचे त्या माणसाला शोधतात। काय सांगतो का बुवा? हे जरा विचित्र प्रकरण आहे। अरे विचित्र म्हणजे ह्यांचे घरचे सगळे विचित्रच आहेत। म्हणजे बघ ना, संतोष सरांना जेव्हा अवॉर्ड मिळाला होता तेव्हा सगळ्यांना कळालं की यांचे वडील रिक्षा चालवतात। म्हणजे ऑफिसवरून घरी यायचं आणि लिस्ट काढायची कोणी बांधलं आणि तुक्या मारत बसायचे। काय चाललंय गप्पा? दुसऱ्यांच्या घरातल्या चर्चा चकाटा पिटताय? कामं नाहीत तुम्हाला काय रे? दुसऱ्यांच्या घरातल्या विषयांच्या चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या, कळलं ना? हो हो। कळलं? चला निघा, चला। आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जमा करा। सभा छान झाली पाहिजे, गर्दी आली पाहिजे बऱ्यापैकी। लक्ष पप्पा, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी। बोल बोल, बस। बरं झालं तू आलास, तुलाच बोलावणार होतो। सभेची सगळी जबाबदारी तुझी आहे, लक्षात आहे ना तुझ्या? हो। आपली इमेज परत नीट करायची ही शेवटची संधी आहे। फ्लेक्स लावा, बॅनरबाजी करा, वाटेल तेवढा खर्च होऊ दे, पण सभा 100 नंबरी वाजली पाहिजे। काय करा, फक्त बॅनरबाजी करा आणि आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या प्रॉब्लेम्स कडे दुर्लक्ष करा। आमचे काय प्रॉब्लेम्स चालले आहेत याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये। संतोष दादा? अरे तू इथं कशाला? पण मी तुमच्याकडे तक्रार करायला आलोय। तक्रार? हा, कसली तक्रार? बस दादा, तू बस ना। तक्रार बोला। हो, तुम्ही आमचे नेते आहात ना, मोठ्या विश्वासाने आम्ही मत तुम्हाला देतो। कशासाठी देतो? आमच्या आया बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी तुम्ही घ्यावी म्हणून। पण तुमचं लक्षच नाहीये, मग आम्ही तुम्हाला मत का द्यावं? काय? अहो कशाबद्दल बोलताय? काय कळेल असं सांगा ना आम्हाला। हा, ते सांगायचं राहिलंच, सांगतो। आपल्या देवीचा उत्सव होता। हे तुला समजलं का रे? संतोष सरांच्या घरी एक सॉलिड प्रकरण घडलंय। अरे बुवा, काय सांगतो काय? अरे कसली सनसनाट बातमी मिस केली आहे तू। त्या गावात उत्सव झाला होता बघ, त्या उत्सवात संतोष सरांच्या बहिणीच्या गळ्यात कोणीतरी मंगळसूत्र घातलं आणि निघून गेला। आता संतोष सर आणि त्यांचे घरचे त्या माणसाला शोधतात। त्या दिवसापासून माझी बहीण त्या निनावी माणसाचं मंगळसूत्र गळ्यात घालून फिरते। सगळीकडे चितू होते आमची। तर तुम्हीच सांगा, आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी कुठे जावं, कुठे न्याय मागावा?
संतोष दादा हे सगळं सांगण्यासाठी का आला इथे? काय गरज होती हे सगळं पप्पांना सांगण्याची? तुमच्या प्रभागातल्या एका मुलीच्या संदर्भात दिवसाढवळ्या अशी घटना घडते, मग त्याची जबाबदारी तुमची नाही का? बरं, माझ्या बहिणीचं जाऊ दे, पण त्याच दरम्यान आपल्या देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा हरवलं, ते पण तुम्हाला शोधता आलेलं नाही. मला तर वाटतं प्रभागाचं सोडा, तुमचं तुमच्या घरात सुद्धा लक्ष नाहीये, म्हणून तुमच्या मुलाचे फोटो पेपरमध्ये छापून लिहितात. बस! ऐकून घेतो म्हणून काही बोलशील तू? हो तसं नाही हो, वैतागलोय मी, काय सांगू तुम्हाला. अहो जिथे जावं तिथे माझ्या बहिणीच्या गळ्यातल्या मंगळसूत्राची चर्चा आहे. काय म्हणावं, एक तर आपलं गाव केवढंच एवढंच, तिथे बातमी पसरायला वेळ लागतो का? आणि तोंड धरणार तरी कोणाचं? म्हणून आणि न्याय मागायला मी कोणाकडे येणार? तुमच्याकडेच येणार ना. मग हे बघा, तुमचा राग समजू शकतो आम्ही, पण तुम्ही काळजी करू नका. पप्पांना नेहमीच जनतेची काळजी राहिली आहे आणि त्यांच्या जबाबदारीपासून ते कधीही हात झटकत नाहीत. आणि तुमच्या बहिणीला ते न्याय मिळवून देणारच. आणि ज्याने कोणी तुमच्या बहिणीसोबत हे कृत्य केले आहेत त्याला लवकरात लवकर पप्पा शोधून काढतील. तुम्ही प्लीज काळजी करू नका. संपतराव जिंदाबाद, संपतराव जिंदाबाद, ठाणे पाटलांचा विजय असो. ठाणे पाटलांचा विजय असो. शांत व्हा, शांत व्हा. बघा, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुमच्या बहिणीला म्हणजे भावनाला न्याय नक्की मिळणार. येत्या काही दिवसात तुमच्या बहिणीच्या म्हणजे भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणाऱ्या माणसाला मी दळवी कुटुंबासमोर उभा करेन. पण तुम्हाला नाही जमलं तर? अरे, तुमच्या भावनाची संपूर्ण जबाबदारी माझी. ही तिचं लग्न लावून देईन. थँक्यू. तुमचे आभार कसे मानू. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तुमच्या घराची झडती घ्यायची आहे.